आता तुमचा फ्रीज वरून चालू आहे हा वरून चालू आहे. कूलिंग वगैरे होत नाहीये, आवाज येत नाही, काही नाही. हा तेवढंच आहे. हा ठीक आहे, चेक करू, बघूया. बघूया चालू करता. करा चालू. हा पहा, बहुतेक टाटा उल्टाचा कॉम्बी फ्रीज आहे. किरकोळ चूक कस्टमरची की यांनी हा जो पंखा बंद झाल्यावर लक्ष दिलं नाही आणि प्रॉपर एअर व्हेंटिलेशन न झाल्यामुळं सिस्टम ओव्हरहीट झाली आणि हा कॉम्प्रेसर आता ब्लॉक झालेला आहे. तर फ्रीज वॉरंटीमध्ये नाही आहे, अंदाज आहे माझा. हे कॉम्प्रेसर रिप्लेसमेंट आणि स्वखर्चानं कस्टमरला करावं लागणार आहे. आणि आपण डिफ्रिजर वापरत असाल तर याची 100% काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की व्हेंटिलेशनसाठी जागा मोकळी पाहिजे. ठीक आहे, जागा यांची मोकळी आहे, पण जसं की 24 तास फ्रीज चालू आहे, कमर्शियल यूज आहे यांचा फ्रीजचा. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय, हे पंखा बंद झाला, पंखा झाला की कस्टमरनं फ्रीज बंद ठेवणं गरजेचं आहे. किरकोळ काम असतं तर त्या पंख्यासाठी हा पूर्ण कॉम्प्रेसर खराब झालेला आहे आता. ठीक आहे, काळजी घ्या. धन्यवाद.